श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे कार्तिक पौर्णिमा, तसेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळी देखील याच दिवशी आहे. या दिवशी घराच्या उंबरठ्यावरती जाळा ही एक वस्तू की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल. तसेच घरातील आजारपण, इडापिडा, नजरबाधा, वास्तुदोष देखील दूर होईल. भरपूर वेळा असे होते की घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं. एक झालं की दुसरं आजारी होतं, किंवा पौर्णिमा किंवा अमावस्या आली की घरामध्ये कोणीतरी आजारी होतं. तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुले अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही, किंवा पतीची प्रगती होत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचा मोबदला मिळत नाही. तर या दिवशी काय करावे, कोणते उपाय करावे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कापूर. तर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा घेताना साबूत लवंगा घ्यायच्या आहे. तुटलेले लवंग आपल्याला घ्यायच्या नाही. तर पुढे फूल पण पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही 5 लवंग घ्यायचे आहे. तसेच 5 कापराचे तुकडे देखील घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला तूप घ्यायचे आहे. मग शुद्ध तूपच तुम्ही घ्यावे. तसेच गौरीचे तुकडे देखील घ्यायचे आहे. गौरीचे तुकडे किंवा कावडंक देखील त्याला म्हणतात. तुमच्याकडे ते नसेल तरी पण काही हरकत नाही, पण घरामध्ये जर असेल तर ते देखील तुम्ही आवर्जून घ्यावे. त्यानंतर आपण तेजपत्ता घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व जाळण्यासाठी एक पंती घ्यायची आहे. मग तुम्ही मोठी पंती घेतली तरी पण चालेल, किंवा तुम्ही एखादी मोठी वाटी घेतली तरी पण चालेल. हे सर्व आपल्याला एकत्र करायचे आहे. मग तुमची पूजा झाल्यावरती सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी संध्याकाळी केला तरी पण चालेल. तुमची देवपूजा उरकल्यानंतर आपण ही पंती घ्यावी. पंतीमध्ये प्रथम आपण 5 लवंगा टाकाव्यात. त्यानंतर आपण कापराच्या वड्या देखील 5 टाकाव्यात. तूप टाकावे, गौरीचे तुकडे टाकावे, तेजपत्ता देखील आपण यामध्ये टाकावे. मग हा सर्व धूर आपल्याला घरामध्ये करायचा आहे. मग तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर देखील हा धूर करू शकता, किंवा उंबरठ्याच्या आतमध्ये देखील ही पंती ठेवली तरी पण चालेल. हा उपाय करत असताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे जो आपला घराचा दरवाजा आहे, तसेच खिडकी आहे, अगदी गॅलरीची खिडकी असो, दरवाजा असो, ते देखील आपल्याला सर्व उघडे ठेवायचे आहे, जेणेकरून तो धूर हा सगळीकडे पसरला जाईल. हा धूर जेव्हा आपल्या घरामध्ये पसरेल तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल. घरामध्ये ज्या काही अडीअडचणी आहे, संकटे, अडथळे आहे, ते सर्वतः दूर होईल. तसेच हा धूर चालू असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र देखील म्हणू शकता, किंवा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे स्मरण देखील करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नावाचा देखील जप करू शकता. तुम्हाला ज्या मंत्राचा जप करणे शक्य असेल त्या मंत्राचा जप देखील आपण आवर्जून करायचा आहे. आणि जर तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. मग यूट्यूबवरती देखील तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लावून देऊ शकता. यामुळे आपल्या घरामध्ये पूर्णतः सकारात्मक ऊर्जा ही संचारेल. त्यानंतर हा सर्व धूर शांत झाल्यानंतर आपण ती पंती तिथेच ठेवायची आहे. आपल्याला ही पंती दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. हा सर्व धूर शांत झाल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचे आहे. देवाकडे प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, किंवा मुलं अभ्यास करताय पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल, किंवा नोकरीमध्ये काही अडचणी, अडथळे येत असतील, काहींना आर्थिक समस्या असतात, आर्थिक टंचाई असते, पैसा हा येत नाही, तर त्या सर्व समस्या तुम्ही देवाला सांगायच्या आहे. अगदी जी काही अडचण असेल, किंवा जी काही कठीणातली कठीण इच्छा असो, ती देखील तुम्ही सांगू शकता. हे सर्व सांगितल्यानंतर आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील ठेवायचा आहे. मग तुम्ही खिरीचा नैवेद्य देखील ठेवू शकता, किंवा तुम्ही जो पण काही घरात स्वयंपाक बनवणार असाल तो नैवेद्य ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर आता आपल्याला ही पंती दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर, नित्यकर्मे आटोपल्यानंतर आपल्याला ही पंती उचलायची आहे आणि आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकायची आहे. म्हणजे त्यामधील जी राख आहे ती कुंडीमध्ये टाकायची आहे. मग तुम्ही बाहेर कुठेही एखाद्या झाडाला ही राख टाकू शकता. फक्त आपल्याला तुळशीच्या झाडाला ही राख टाकायची नाहीये. त्यानंतर ती पंती जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरू शकता, किंवा जर तुम्हाला टाकून द्यायची असेल तर तुम्ही टाकून देखील देऊ शकता.
फक्त आपण तुळशीच्या झाडाला ही राख घालायची नाही, किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।